Students, lesson 2.6, World Heritage. Heritage means that which valued because of historical or natural or cultural importance. त्याला आपण वारसा असं म्हणतो मराठीमध्ये, आहे की नाही? जागतिक वारसा असं या पाठाचं टायटल आहे बघा. वॉर्मिंग अप चिट चॅट. I can talk about the world. Form groups of 6 to 8 students. Each group should select any one continent, the part of world, ah, one of the 7 parts of world, khand, and share the following information about each. इम्पॉर्टंट सिटी. कोणताही एक खंड घ्या आणि या खंडामधली खालील माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे बघा. इम्पॉर्टंट सिटीज, त्या खंडामध्ये कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट सिटीज आहेत, महत्त्वपूर्ण सिटीज आहेत, शहर आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत. ते साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट, म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीनं असतील अशा तुम्हाला रमणीय ठिकाणं किंवा पर्यटन स्थळांची नावं तिथे त्या कॉन्टिनेंटमधली, त्या खंडामधली लिहायची आहे. फूड स्पेशालिटी, क्युसिन्स, नाही का? तर त्या 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 खंडामधली काय फूड स्पेशालिटी आहे, म्हणजे तिथलं अन्न पदार्थ कसे असतात, नाही का, त्यांना कसं बनवलं जातं याविषयी माहिती लिहायची आहे. वाईल्ड लाईफ, जंगली श्वापदं कोणती आहेत, जंगली प्राणी कोणती आहेत त्या खंडांमध्ये. 5th, डिफरंट टाईप्स ऑफ रेजिन अँड व्हेजिटेशन, म्हणजे या खंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचा भूप्रदेश आहे एक, आणि दुसरं तिथे वनस्पती कोणत्या प्रकारची आहेत ते पण तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर आहे ह्युमन लाईफ, आणि तिथलं मानवी जीवन कसं आहे, कारण तिथला भूखंड कसे आहेत, भूप्रदेश कसा आहे, आणि तिथे कोणत्या प्रकारचे वनस्पती राहतात, प्राणी राहतात, यानुसार तिथलं मानवी जीवन आपल्याला दिसून येतं. म्हणून या सगळ्यांची माहिती तुम्हाला या चिटचॅटमध्ये लिहायची आहे बघा. नाव इच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म्ड ग्रुप्स, नाही का, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये त्या ग्रुपचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असावा, प्रतिनिधी असावा, नाही का. शुड नॅरेट द इन्फॉर्मेशन टू द क्लास. आता क्लास तरही आहे, तर त्या रिप्रेझेंटेटिव्हनं त्याच्या ग्रुपमधलं या प्रत्येक बाबी क्लाससमोर सांगायच्या आहेत, युजिंग प्रॉपर अट्रॅक्टिव्ह सेंटेन्सेस, आणि योग्य असे आकर्षक वाक्य वापरून तुम्हाला त्याविषयी माहिती द्यायची आहे. द नेक्स्ट इज प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्रॉशर, नाही का. एक प्रवाशांना जाण्याकरता एक तुम्हाला माहितीपत्र बनवायचं आहे, ऑर रिप्लेट, किंवा असं जाहिरातीसारखं बनवायचं आहे, ऑफ युअर नेटिव्ह प्लेस, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं, ऑर एनी टाऊन ऑर हिस्टॉरिकल प्लेस ऑर हिल स्टेशन, किंवा दुसरं एखादं गाव, शहर, किंवा एखादं ऐतिहासिक स्थळ, किंवा एखादं थंड हवेचं ठिकाण, टू अट्रॅक्ट टुरिस्ट्स युजिंग द पॉईंट्स बिलो. आणि
जे पर्यटक आहेत त्यांना अ, त्या स्थळाकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला त्याचं एक लिफलेट बनवायचं आहे. बघा इथे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन. नियरेस्ट रेल्वे स्टेशन म्हणजे जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? थिंक वी आर चुजिंग द हिस्टॉरिकल प्लेस नागपूर. हं? आपण नागपूर एक ऐतिहासिक स्थळ म्हणून आपण ते निवडलं आहे. बघा नियरेस्ट रेल्वे स्टेशन कोणतं आहे? नागपूर. नियरेस्ट एअरपोर्ट नागपूर. नियरेस्ट बस स्टँड नागपूर. हां. टॉप 5 स्पॉट्स टू व्हिजिट. आता नागपूरमध्ये कोणकोणते स्पॉट्स आहेत नाही का, ते तुम्हाला इथे सांगता येईल तुम्हाला. एक आहे सीताबर्डी फोर्ट, नेक्स्ट दीक्षाभूमी, नेक्स्ट अजाब बंगला, नेक्स्ट लक्ष्मीनारायण टेम्पल. हां. अँड नेक्स्ट श्री गणेश टेम्पल. हां. स्पेशालिटी प्रत्येकाची. आपण पहिले दिलं होतं सीताबर्डी फोर्ट है ना. स्पेसियल फीचर्स ऑफ दिस स्पॉट्स. सीताबर्डी फोर्ट, इट इज द हिस्टॉरिकल फोर्ट अंडर द रेन ऑफ ब्रिटिश एम्पायर. हां का नाही, कारण हा किल्ला जो होता तो किल्ला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता त्यावेळी, आहे की नाही. हां. नेक्स्ट आपण घेतलं दीक्षाभूमी, द प्लेस ऑफ रिलिजियस अँड सोशियल रिफॉर्म. म्हणजे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इथून सोशियल रिफॉर्म म्हणजे सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा व्हायला सुरुवात झाली. असं तुम्हाला प्रत्येकाचं इथे फीचर लिहायचं आहे, वैशिष्ट्य लिहायचं आहे. हां. त्यानंतर हॅव फन, एंटरटेनमेंट्स काय काय आहेत ते तुम्हाला ते लिहायचं. जसं रमण सायन्स सेंटर आहे. हां. द प्लेस ऑफ इंटरेस्ट ऑफ द सायंटिफिक थिंग्स, आहे की नाही. नाही का, आपण समजा रमन सायन्स सेंटर दिसतंय आपल्याला तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतं, बघायला मिळतं. तर वेगवेगळे तुम्हाला ते लिहिता येईल. हां. माउथ वॉटरिंग ऑर स्पेशियल कशीन, नाही का, कोणकोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ फेमस, आहे की नाही. पुरणपोळी, आहे की नाही. संत्रा बर्फी इन नागपूर, आहे की नाही. हां. सावजी कुशिन्स, नाही का, म्हणजे सावजी हॉटेलमध्ये बनणारे जे कुशिन्स आहेत ते खायला मिळतात छानपैकी, ते पण लिहायचं तुम्हाला इथं. अदर नियर बाय साईट मला दिसतं इथे. अदर नियर बाय साईट महालक्ष्मी टेम्पल कोराडी, आहे की नाही. खिंडसी डॅम बाजूलाच आहे. गोशेखूर डॅम बघा तुम्हाला सांगता येईल असे. शिवा अँड सती अनुसया टेम्पल पारडसिंगा, असे नावं तुम्हाला सांगता येईल, इथं लिहिता येईल तुम्हाला. अदर साईट सीइंग स्पॉट नियर बाय दॅट हिस्टॉरिकल प्लेस नागपूर. हां. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं लिहिता येईल. लिहून बघा आणि लिफलेट तयार करून बघा. मी सांगितलं असं करून बघा. हां. नाव द लेसन वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा. इन दिस लेसन द रायटर हॅज गिव्हन अस द इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ the site or place is included in a World Heritage Sites. How? What is the process of it? What should every country should do for including their places in the World Heritage Sites?
All this is narrated or explained in this lesson. First, I read the lesson. Listen carefully. The pronunciation of the word, the pronunciation of the words. Hmm. And next, we will give you the meaning of unknown words. Any sites in the world should be included in a World Heritage Site by this process that is given in this lesson. सी हिअर. तुम्हाला या पाठामध्ये लेखकाने वर्ल्ड हेरिटेजची जी ठिकाणं आहेत, जागतिक वारशाची ठिकाणं, ही कशा प्रकारे ठरवली जातात आणि ती कशा प्रकारे जागतिक वारसाची ठिकाणं याची जी एक लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये कशा प्रकारे ते लिहिली जातात, कशा प्रकारे ती ठरवली जातात आणि त्या लिस्टमध्ये ते समाविष्ट केली जातात, काय त्यामागची पद्धती आहे, ते या पाठामध्ये तुम्हाला लेखकांनी सांगितलेलं आहे. बघा, छान पाठ आहे. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. In short, it is called UNESCO. United Nations Educational, Scientific and Cultural Organization. To have significant cultural or natural importance to humanity. Humanity means here Manavzat. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee, because World Heritage sites are places that are significant culturally and naturally. They vary in type and include forests, lakes, monuments, buildings, and sites. World Heritage Sites can also be a combination of both cultural and natural areas. For example, Mount Huangshan in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे या जागतिक वारसाच्या ठिकाणं असतात त्याचा इतिहास. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड began in the early 20th century. Momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan
high dam to collect and control water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched on UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher places or ground to a higher ground. The project cost an estimated 80 US dollars, 80 million US dollars. 40 million US dollars of which came from 50 different countries. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. The World Heritage Committee म्हणजे जागतिक वारसा समिती बघा. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory.
to be considered for inclusion on the World Heritage List, World Heritage List. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारशाचं स्थळ होण्याकरता अ, काय काय प्रोसेस आहे ते याच्यामध्ये दिलेली आहे बघा. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party that take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list, and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative lists to be included on a nomination list file. Nomination file. The third step is a review of the nomination file by two advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process on those territory, goes this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. Now, in this passage or paragraph, we will see the types of World Heritage Sites. How many types of World Heritage Sites are and what are that? We can see here. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries map. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the USS Yellowstone and Grand Canyon National Park. 25 of the World Heritage sites are considered mixed. For example, IE means for example, natural and cultural sites are considered natural and cultural Peru's Machu Picchu
is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. India has 36, 28 cultural, 7 natural, and 1 mixed. Heritage Sites. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 categories or geographical zones, which include 1. Africa, 2nd. Arab states, 3rd. Asia Pacific, including Australia and uh, Oceania, 4. Europe and North America, and 5th. Latin America and the Caribbean. Now, the last paragraph, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर, म्हणजे कशा प्रकारे आणि काय कारणं आहेत की या ज्या जागतिक वारसाची स्थळं आहेत हे संकटात सापडलेली आहे. कोणती कारणं आहेत आहे की नाही बघा. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. World Heritage Sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources like the World Heritage Fund to that site. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. In this way, this lesson tells us how the World Heritage Site is chosen, how it was included in the tentative list, how it was included in the final list, how the committee is formed, what do the committee, and sites, World Heritage Sites in danger. In this way, you should read the lesson with full concentration. Now, see the meaning of the unknown words.
Delete means here, remove, गाळणे, REMOVE, गाळणे, वगळणे, etc. See here. In this way, you write down the meaning of the unknown words in your course book or notebook and try to prepare this lesson, and also solve the workbook, the questions in the workbook on this lesson. You find any difficulty, please ask me. Okay? Thank you.